नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, टी-वाय-बी-एचे उद्यापासून पेपर चालू होत आहे. उद्या आपला बघा टी-वाय-बी-एचा आपण लँग्वेजचा ह्या याच्यामध्ये लेक्चर घेणार आहे, ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण जे आहे लँग्वेजबद्दल विषय म्हणजे बोलणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, ठीक आहे. बाकीचे 2 विषय बाकीचे जे विषय आहेत सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री वगैरे, ठीक आहे. तर त्याचं लेक्चर जे आहे ते वेगळं होईल. थोड्या वेळाने मी ते अपलोड करणार आहे, ठीक आहे. तर आज आपल्याला याच्यामध्ये फक्त लँग्वेजबद्दल बोलायचं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. या 3 विषयांचे आपल्याला आय-एम-पी क्वेशन्स वगैरे जे आहेत आपण ते ॲपवर अपलोड केलेले आहेत. तरी मी तुम्हाला यामध्ये थोडेफार आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे आणि जो सेट 2 आहे, तो सेट 2 मी बघतो अपलोड करता आला तर आज. ओके. तर हे मी आय-एम-पी क्वेशन जे आहे आता ॲपवरती अपलोड करणार आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे आपलं ॲप्लिकेशन आहे Play Storeवरती सगळ्यांना माहिती असेल. ए टू टॉक परीक्षित अभ्यास. हे तुम्ही सर्च करू शकता. यावर तुम्हाला फक्त ₹150 फीज आहे आय-एम-पी क्वेशन्ससाठी. ठीक आहे. तर ते तुम्ही याच्यामध्ये पर्चेस करू शकता. ₹100-150 फी आहे फक्त नॉर्मल. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी हे आपल्या ॲप्लिकेशनमधून घेऊ शकता. आपलं ॲप्लिकेशन Play Storeवरती उपलब्ध आहे. iPhoneसाठी देखील आपल्याकडे Safariसाठी लिंक आहे आणि डिस्क्रिप्शनला देखील आपली याची लिंक दिलेली आहे. जे कोणी जॉब वगैरे करत असेल, ज्यांच्याकडे वेळ वगैरे नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. चला मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये थोडेफार आय-एम-पीला सुरुवात करूया. मराठी 252 टी-वाय-बी-ए उद्या पेपर आहे पहिलाच टी-वाय-बी-एचा मराठी. यामध्ये बघा आपल्याला थोडेफार आय-एम-पी क्वेशन्स बघायचे आहेत. मी सर्व सांगणार नाही तुम्हाला. तर थोडेफार सांगेन. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही जे आहे आपल्या ॲपमधून घेऊ शकता. ओके. तर व्यक्तिवाद म्हणजे काय? तुम्हाला हे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, की व्यक्तिवाद कशाला म्हणायचं? नंतर आहे स्वातंत्र्य म्हणजे काय? जलसा म्हणजे काय? आता स्वातंत्र्य म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे जलसा म्हणजे काय? ब्राह्मो समाजाचे कार्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. कुठल्याही समाजाचे तुम्हाला कार्य याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. कुठलाही समाज असेल. नंतर आहे आदिवासी चळवळीविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. वैचारिक साहित्य ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथाचा तुम्हाला परिचय द्यायचा आहे. स्त्री-पुरुष तुलना हा एक लेख आहे ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे. तुम्ही याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. तुम्ही सर्वांना वाचून घ्या किंवा तुम्हाला माहिती देखील असेल. नंतर आहे भारतातील प्रबोधनाचे शिल्पकार म्हणून महात्मा गांधीजींचे योगदान तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. महात्मा गांधी यांचे कुठलं योगदान आहे भारतातील प्रबोधन शिल्पकार म्हणून, ठीक आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे स्वातंत्र्याची संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. इथे बघा एक प्रश्न आला होता स्वातंत्र्य म्हणजे काय? आणि इथे आहे बघा स्वातंत्र्याची संकल्पना. तुम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्यावर तुम्हाला उद्या 100% एक प्रश्न येणार आहे. तर तुम्ही हे प्रश्न जे आहेत सर्वांनी वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नंतर आहे हिंदू-मुस्लिम ऐक्याविषयी तुम्हाला महात्मा गांधी यांचे विचार थोडक्यात लिहायचे आहेत. हिंदी-मुस्लिम. नंतर आहे डॉक्टर आंबेडकरांविषयी जे न्यायविषयक त्यांची भूमिका होती डॉक्टर आंबेडकरांची, ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. नंतर आहे वाङ्मय म्हणजे काय? ज्याला आपण साहित्य म्हणतो. नंतर आहे ललित साहित्याची तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. नंतर प्रचार आणि प्रबोधन यांचा सहसंबंध तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत जे रिपीटेड असतात. तर ज्यांना कोणाला हे आय-एम-पी क्वेशन घ्यायचे असेल संपूर्ण, त्यांनी आपल्या ॲप्लिकेशनमधून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला ग्रुप वाईज दिलेला आहे. मराठी स्पेशल, इंग्लिश स्पेशल, प्रत्येक स्पेशल ग्रुपचे तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही त्यामधून ते घेऊ शकता. ठीक आहे. आता समोर बघूया मित्रांनो आपण याच्यामध्ये हिंदी 261 चे जे काही आय-एम-पी क्वेशन्स आहेत. हिंदी 261 ठीक है। तो याचे आपण याच्यामध्ये आय-एम-पी बघणार आहे। भाषा और साहित्य का सामान्य परिचय तो आपको स्पष्ट करना है। जैसे कि भाषा मतलब क्या, साहित्य किसे कहा जाता है, भाषा किसको कहा जाता है, भाषा के प्रकार कौन-कौन से होते हैं। तो ये जो सब है आपको यहाँ पर एक्सप्लेन करना होता है। तो इस पर आपको कोई भी एक प्रश्न आपको यहाँ पर आ जाएगा भाषा के ऊपर और साहित्य के ऊपर, ठीक है। उसके बाद ये साहित्य की परिभाषा आपको लिखनी है। साहित्य की परिभाषा यानी कि साहित्य किसे कहते हैं, उसकी भाषा क्या होती है, उसे किस प्रकार से करते हैं, ठीक है। तो ये जो साहित्य होता है, साहित्य में अलग-अलग बहुत सारे प्रकार है या फिर आपको साहित्य के प्रकार भी आपको यहाँ पर पूछा जा सकता है। उसके बाद एक कहानी के तत्व का संक्षेप में परिचय कीजिए। कहानी के तत्व कौन से होते हैं, उसके बारे में आपको यहाँ पर लिख देना है, ठीक है। उसके बाद लघु कथा की विशेषताएँ आपको लिखनी है। लघु कथा किसे बोलते हैं, जो शॉर्ट स्टोरी वगैरह होती है, ठीक है। आपकी दादी-अम्मी आपको जो है आपको पढ़ाती होंगी या फिर आपको जो कहानी सुनाती होगी बचपन में वगैरह-वगैरह, ठीक है। तो उसे हम लघु कथा कहते हैं, यानी कि जो छोटी स्टोरी, स्मॉल स्टोरी। उसके बाद है जीवन और साहित्य के संबंधों को स्पष्ट कीजिए। जीवन और साहित्य के संबंधों को आपको स्पष्ट करना है। कला का स्वरूप आपको संक्षेप में लिखना है। अलंकार का स्वरूप आपको स्पष्ट करना है। अलंकार, ठीक है। अलंकार मतलब सोना चांदी वाला नहीं। कला और जीवन का आपको संबंध क्या है आपको स्पष्ट करना है। कला किसे कहते हैं, जीवन किसे कहते हैं। उसके बाद अभिनय के प्रकार आपको लिखने हैं। अभिनय के प्रकार आपको स्पष्ट कीजिए। उसके बाद जीवनी की विशेषताएं आपको संक्षेप में लिखनी है, ठीक है। जीवनी यानी कि बायोग्राफी बोलते हैं हम उसे, ठीक है। उसके बाद रेखा चित्र के प्रकार आपको स्पष्ट कर देना है। उसके बाद साहित्य के कौन-कौन से 3 तत्व है वो आपको यहाँ पर स्पष्ट करना है। साहित्य के कौन से भी 3 तत्व आपको यहाँ पर स्पष्ट करना है। उसके बाद है आत्मकथा और जीवनी में क्या अंतर होता है। आत्मकथा और जीवनी,
जैसे कि बायोग्राफी, ये भी बायोग्राफी है और ये भी बायोग्राफी है। आत्मकथा और जीवनी, इसमें फ़र्क होता है, ठीक है? आप ऐसा समझ सकते हैं कि आत्मकथा जो है मरे हुए लोगों की रहती है और जीवनी जो होती है वो जिंदा लोगों की होती है, ऐसा कुछ आप, ठीक है? ये मज़ाक है, लेकिन आप इस प्रकार से कुछ लिख सकते हैं। गद्य साहित्य के प्रमुख रूपों को स्पष्ट कीजिए। गद्य साहित्य, ठीक है, आपको मालूम होगा गद्य साहित्य किसे कहा जाता है। उसके बाद भाव के कौन से भी 3 भेद आपको यहाँ पर स्पष्ट करने हैं, ठीक है? तो आप इसमें लिख सकते हैं। तो मित्रांनो तो अशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे येऊ शकतात हिंदीमध्ये, तर तुम्हाला ते समजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये कला, जीवन वगैरे, ठीक आहे, अलंकार याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न येतील. तर सर्वांनी जे आहेत हे प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे? मित्रांनो, ज्यांना कोणाला हिंदीचे सर्व आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असतील, तर त्यांनी हे आपले ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यामधून घेऊ शकता. नंतर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला मराठी झालं, हिंदी झालं. आता आपल्याला इंग्लिशचे आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहे. इंग्लिश 256 टी-वाय-बी-ए. हा देखील उद्या पहिलाच पेपर आहे इंग्लिशवाल्यांचा. ठीक आहे. तर हे देखील आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे कुठले-कुठले आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत ते. ठीक आहे. एक्सप्लेन द एरिस्टोटल्स फ्रेज द लिमिटेशन ऑफ एक्शन. लिमिटेशन ऑफ एक्शंस पर एरिस्टोटल का क्या महत्व है? ये आपको इसमें लिख देना है। ठीक है, आप इसमें लिख सकते हैं। डिफाइन द प्लॉट एज द सोल ऑफ ट्रेजेडी। ठीक है। इसके बाद है राइट अ नोट ऑन एलिजाबेथन स्टेज। एलिजाबेथन स्टेज। उसके बाद एक कमेंट ऑन बेन जॉनसन्स मास्टर सैटिरिस्ट। मास्टर सैटिरिस्ट में बेन जॉनसन का आपको एक कमेंट लिखना है। उसके बाद राइट अ नोट शेक्सपियर्स रोमन प्लेज एंड हिस्ट्री प्लेज। रोमन प्लेज एंड हिस्ट्री प्लेज में शेक्सपियर का आपको जो कौन सा नोट है वो लिखना है। उसके बाद ब्रीफली एक्सप्लेन कैंपस कॉन्सेप्ट एब्सोल्युटली। ठीक है, एब्सोल्युटली। उसके बाद है व्हाट डिफरेंसेस इन हिस्टोरिकल फैक्ट्स एंड फाउंड इन शेक्सपियर्स जुलियस कैसियर। जुलियस कैसियर्स में कौन सा डिफरेंस है जो हिस्टोरिकल फैक्ट्स उसमें बता दिया है। उसके बाद इसमें राइट कमेंट ऑन जुलियस सेसर फिजिकल डेथ, सॉरी फिजिकल हेल्थ। राइट कमेंट ऑन जुलियस कैसियर्स फिजिकल हेल्थ। उसके बाद एक्सप्लेन द एंड ऑफ पोर्टियाज लाइफ। ठीक है, एक्सप्लेन द एंड ऑफ पोर्टियाज लाइफ। राइट a note on the funeral speech delivered by Brutus, the characters of Brutus and Caesar। ठीक है, ये आपको एक्सप्लेन कर देना है। उसके बाद राइट अ नोट ऑन कर्नाड्स मेजर्स प्लेस। एक्सप्लेन द कॅरेक्टर स्केच ऑफ नजीब। अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न वगैरे याच्यामध्ये येऊ शकतात इंग्लिशवाल्यांसाठी, ठीक आहे. समोर बघूया आपण याच्यामध्ये अजून कुठले कुठले प्रश्न आहेत आपल्याकडे. एक्सप्लेन द रोल ऑफ सरदार रतन सिंग इन तगलाक. कॉन्फ्लिक्ट इन द सोल ऑफ ड्रामा. एक्सप्लेन द नेचर ऑफ एन्शियंट इंडियन स्टेज. राईट अ क्रिटिकल नोट ऑन द कन्सेप्ट ऑफ प्रॉब्लेम प्ले. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला इंग्लिशमध्ये भरपूर काही आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेले आहे, ठीक आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे जे आहे ते घेऊ शकता, ठीक आहे. आता मित्रांनो, हे आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल, ठीक आहे. तर हे याच्यावर तुम्हाला यायचं आहे. आपण रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर घेत असतो, सर्वांना माहिती असेल, रात्री 9 वाजता. तुम्ही देखील हे लाईव्ह लेक्चर जे आहे ते जॉइन करू शकता. आणि आपल्या याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे भरपूर काही लेक्चर्स वगैरे तुम्हाला अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, ठीक आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला मी एबीसीआयडी कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघून घ्या. एबीसीआयडी कसा बनवायचा, सगळ्यांना एबीसीआयडी कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा पेपर कशा प्रकारे लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे, अक्षर कसं काढायचं, पेपर कसा लिहायचा, कुठल्या गोष्टी टाळायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या नाही, ते संपूर्ण तुम्हाला ह्या पेपरमध्ये सांगितलेलं आहे. हा एक आपल्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. तुम्ही याच्यामध्ये ही फोटो कॉपी जी आहे ते चेक करू शकता, ठीक आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला कोर्स वगैरे घ्यायचा असेल तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.